सगळेजण घरी राहिले ना की नाश्ता करायला खूप मज्जा येते आणि आज तर सगळेजण घरीच होते, तर म्हटलं चाय वगैरे झाला होता, तर चला म्हटलं आपण इकडे छान असा नाश्ता करू. आणि ना यांना उपमा आवडतो, पण आम्हाला पोहा आवडतो, तर मुलांना पण पोहाच आवडतो. तर इकडे आम्ही सगळ्यांनी पोहा बनवून घेतला होता. आमचा सकाळी चाय वगैरे झाला होता, तर चला म्हटलं इकडे नाश्ता करून घेऊ. आणि छान असं लिंबू पिळून आम्ही ते पोहा जो आहे तो खाऊन टाकला होता. आणि इकडे ना प्रभाचे केस, किती उन्हाळा चालला गेला पण आम्ही काही चाटी केली नाही. त्याची चाटी करायची होती पण त्याला करायचं नव्हतं, कारण की माझ्या स्कूलमध्ये मग माझे फ्रेंड्स चिडवतात, म्हणून म्हटलं चला इथे आपण घरगुतीच असं छान त्याला स्टीमर मारून दिलं होतं. आणि इकडे मी लगेच लागली होती स्वयंपाकाला. स्वयंपाक चालूच होता तितके ऑर्डर आला की 1 कप चाय बनवून दे. आणि हे घरी राहिलेच ना की चाय 1-2 वेळा होतोच. तर इकडे मग मी चाय मांडून दिला. तोपर्यंत माझा मस्त असा स्वयंपाक वगैरे झाला होता. आणि आज मी हलकं फुलकं म्हणून पालकचं वरणच बनवलं होतं, जे की सगळ्यांनाच आवडते. आणि याची ना कटिंग वगैरे झाली होती, तर म्हटलं याची आंघोळ वगैरे करून दिली. आणि याला ना अभ्यासाला बसवलं होतं, कारण की आता स्कूल चालूच होणार होता. तर म्हटलं रायटिंग कर. आणि हे बघा याची चाटी किती छान दिसत आहे ना, कारण की ना केस तो वारंवार करून त्रासून गेला होता आणि त्याच्या केसाला वाढ पण खूप आहे. आणि या दोघांना मग मी लावलं होतं कवर लावायला. तर सगळे दोघांची मिळून ना पुस्तकाची कवर लावत होती. आणि मग ते ना चिकटपट्टी त्याच्या हाताला अशी चिपकत होती, तर त्याला वेगळंच काहीतरी वाटत होतं. आणि मग तो लगेच लागले टेबल पाठ करायला, कारण की त्याचा मेसेज आला होता. साचीने त्याचा टेबल पाठ घेतला आणि तो ना आता साचीचा टेबल पाठ घेत होता. तितक्यात ना खूप असं वातावरण खराब झालं होतं आणि आभाळ पण आलं होतं. आणि बाहेर जाऊन बघते ना तर पाणी पण चालू झाला होता. आणि पाणी चालू होईल आणि कोणी ओलं नाही होईल असं तर होऊच शकत नाही. इतका सुंदर ना मातीचा सुगंध येत होता. त्यामध्ये प्रभात पण आला की मला पण ओलं व्हायचं आहे. मी म्हटलं नको, आधीच तुझे केस कापल्या, लवकर तुला सर्दी पकडेल. पण तो कुठचा ऐकतोय. आणि तुम्ही वातावरण बघा, किती ना काळे काळे ढग झाले होते, पण तेवढा काही पाणी आला नव्हता.